नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटात अंतर्गत हालचालींना वेग आलाय. गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांमुळे पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वामध्ये मतभेद उफाळून आल्याचं दिसतंय. विशेषतः सुनेत्रा पवार यांच्या हालचालींमुळे आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे पक्षात एक वेगळं समीकरण तयार होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. या सगळ्या प्रकरणाची सुरुवात काही महत्त्वाच्या निर्णयांपासून झाली. पक्षातील काही पदांचा उल्लेख टाळणे, काही महत्त्वाच्या कंत्राटांबाबत बदल करणे, तसेच निवडणूक आयोगाशी झालेल्या पत्रव्यवहारावर प्रश्न उपस्थित करणे, या सर्व गोष्टी अचानक घडल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. विशेषतः पटेल आणि तटकरे यांच्या संदर्भातील निर्णयांमुळे या घडामोडींना अधिकच राजकीय रंग चढला. या सर्व घटनांचा एकत्रित विचार केला तर असे जाणवते की पक्षात दोन गट निर्माण होत आहेत. एका बाजूला ज्येष्ठ नेत्यांचा गट आणि दुसऱ्या बाजूला सुनेत्रा पवार यांचा प्रभाव वाढताना दिसतो. ज्येष्ठ नेत्यांमध्ये सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांसारख्या अनुभवी नेत्यांचा समावेश होतो. या नेत्यांचा पक्षावर मोठा प्रभाव असून त्यांचा राजकीय अनुभवही मोठा आहे. त्यामुळे या नेत्यांच्या विरोधात उभं राहणं हे कोणत्याही एकट्या व्यक्तीसाठी सोपं नाही हे स्पष्ट आहे. याच पार्श्वभूमीवर प्रश्न उपस्थित होतो की सुनेत्रा पवार या इतक्या मोठ्या आणि अनुभवी नेत्यांच्या विरोधात निर्णय घेण्याची हिंमत कशी दाखवत आहेत? त्या स्वतःच्या राजकीय भूमिकेवर ठाम आहेत का की त्यांच्या मागे कोणाचा तरी मोठा राजकीय पाठिंबा आहे? राजकीय विश्लेषकांच्या मते या सर्व घडामोडींमध्ये शरद पवार यांचा अप्रत्यक्ष हस्तक्षेप असण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत अनुभवी आणि प्रभावशाली नेते आहेत. त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे बारकाईने लक्ष दिले जातं. त्यामुळे त्यांच्या संकेताशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावर पक्षांतर्गत बदल घडणं अवघड मानलं जातं. अर्थात याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही, पण राजकीय वर्तुळात चर्चा अशी आहे की शरद पवार हे अजूनही पडद्यामागून अनेक निर्णयांवर प्रभाव टाकत आहेत. विशेषतः अजित पवार गटात सुरू असलेल्या हालचालींमुळे ही शक्यता अधिकच बळकट होत आहे. दरम्यान सुनेत्रा पवार यांच्या निर्णयांमुळे पक्षातील काही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काही कार्यकर्ते त्यांच्या भूमिकेचं समर्थन करत आहेत तर काही ज्येष्ठ नेत्यांच्या बाजूने उभे राहत आहेत. त्यामुळे पक्षाच्या तळागाळातही दोन गट निर्माण होत असल्याचं चित्र दिसतंय. राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर कोणत्याही पक्षात अंतर्गत मतभेद असणं नवीन गोष्ट नाही, पण हे मतभेद जर उघडपणे समोर येऊ लागले तर त्याचा पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो. विशेषतः निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असे वाद अधिकच संवेदनशील ठरतात. याच संदर्भात निवडणूक आयोगालाही पत्रव्यवहाराबाबत कळवण्यात आल्याचं समोर आलं आहे. या व्यवहारात काही निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे हा विषय केवळ पक्षांतर्गत राहिला नसून तो संस्थात्मक पातळीवरही पोहोचला आहे. यामुळे पुढील काही दिवसात या प्रकरणाची दिशा काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. जर हा संघर्ष अधिक तीव्र झाला तर त्याचा थेट परिणाम पक्षाच्या एकात्मतेवर होऊ शकतो आणि जर वरिष्ठ नेतृत्वाने वेळेत हस्तक्षेप केला तर परिस्थिती नियंत्रणात आणणं शक्य आहे. एकूणच पाहिलं तर अजित पवार गटात सुरू असलेल्या या हालचाली केवळ साध्या प्रशासकीय बदलांपुरत्या मर्यादित नाहीत. त्यामागे मोठं राजकीय गणित आणि नेतृत्वातील संघर्ष दडलेला असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सुनेत्रा पवार यांची भूमिका, ज्येष्ठ नेत्यांचा प्रतिसाद आणि शरद पवार यांचा संभाव्य प्रभाव या सर्व गोष्टी मिळून या प्रकरणाला एक वेगळंच महत्त्व प्राप्त झालं आहे. पुढील काळात या घडामोडी कोणत्या दिशेने जातात यावर महाराष्ट्राच्या राजकारणातील पुढील समीकरणं मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतील हे नक्की.